अगं भाकरी ह्या बाकी भाकरी खायला लागली आहे. सोड तुला भाकर खायची आहे. बिस्किट कुठे घ्यायचं बिस्किट द्यायला बिस्किट द्यायना भाकरी खाईन नाही काय करीन. हो त्याला बिस्किट द्यायला काय होणार कुठे देते बिस्किट हे इकडे हाय ठेवलेलं आताच भाकरी खायच्या नसतात आता मोठ्या झाल्यावर खावं लागते या आमच्या अनुला बी देणार आहे बिस्किट. तुमच्या अनुला बी आहे ना आणत कुठे खरं बिस्किट तिने खाल्लं की खाल्लं त्याच्यातले बी दोन किलो ना हा हे इकडे ये. ती बघायली मोबाईल कडे तुझी किती झटक्यानं लय तणकर आहे ना बाबा तुझा जीव नाही पण धर बाळा हे माझं बाकूच बाळ आहे अनु लयच गरीब झाली काय गरीब म्हणजे ते माहित नाही किती बरं तुम्हाला म्हणायला लागले पण तुमच्या डोक्यातच आहे ना काय गरीब गरीब गाय आहे झाली ती आता सांगा ना बाळ गरीब आहेस ना तू नाहीस ना ए नाही गरीब नाही अगं ती सर्दी सर्दी झाली का तिला सर्दी झाली सर्दी ते कसं पडलं मोबाईल कडे हो तसं खायचे असते ते बिस्किट बघा घ्या. रे आता हवल निघत झालंय आम्हाला रे शेंबडे थोडंस मीठ किती आहे तुमच्या तिकडे ते दाता नाहीत बुचरीला. पण अनुला काय हाणलंस तू का आणलंय आता होय हाणलंय का हा तिने मेहंदी बघा कशी लावली अंगाला. हाणलंय? मला बी नाही बोलायचं. मेहंदीचा कोण कुठं होय, मला बी रुसायचं सगळ्यावर ठेवतोय हे होय का हाय. मी पप्पा नाही तुझा हिला हिला दवाखान्यात दाखवायचं ते बी सुकून गेले आणि ह्याचं बी पोटात दुखण्यासाठी तुला काय झाले का ग हा तुला मला हं? माझी कंबर आता पैशाला ठेपा लावा लागून कुठं तरी. कुठं लावतात पैसे ठेवतात? ते बिस्किट का म्हणून टाकले तिकडे ए, खाऊ बिस्किट खाऊन घे ना बाळा पैसे नाही तर म्हातारा उन्हाचं या बोरी काढता येईल वड्या खाली. ठेवायचं. मार्केट मंडळ होत या उन्हाकडनं पण तोड करू स्टॉल घ्यायली स्टॉल बाई काय ऊन पडायला हे झाडा दिसायला लागल्या तर. उन्हाचे मस्त तुकडे किटणे खाय भारी लागते त्यांचे पैसे देऊन टाकत असते ना आता. बरं बरं उद्या आणू तुला दुसरी साडी. हो हो हो. आवाज बसला तिचा म्हणा, हो ना असली आणू तू. ही ही काय ही असली ही हा. ते अवघड आहे ना बाबा येड केलं तुम्ही सगळ्यांनी मला मला तुम्हाला नाही तुम्हीच केलंय मला सगळ्यांनी येड. हा, सगळ्यांनी एवढं हो तुम्ही एवढं व्हायला नाही ही बघ कशी बघायची कारप्यातून लेकीची भुनभुन एक कोण बायकोची भुनभुन एक कोण त्या पोरीची भुनभुन एक कोण त्या पोरीची भुनभुन एक कोण. बाबा बघा किती ताण द्यायला या कुणाचीच भुनभुन नाही यांच्या मागं तरी सगळ्याच सांगायलेत ना बघा तेच लाड जास्त आहे तुमचा तेच लाडाने एवढं केलं तुम्हाला आम्ही नाही काय केलं तुम्ही तुमचं बघा बरं मी माझं बघतो पाणी पिऊ उठा. बिस्किट खायचे बिस्किट दे राहिला पडल्याला पुरा दे पडल्याला दे बाजूला राहू दे. ती फोडलेलं वीज पुढा अंदर घे. इथं टाकून दिलं बिस्किट. पप्पा हा जा ना मासे पकडायला. कोण खाणार आहे माशी. मी हाय दीदी हाय मासे खायला. खाती दीदी खाती आणू हाय आणू खाती की मासे धरायला कुठे येतं ते काय ते पुढे दिसायला मला येतात का आणि कुठे याच्यातून मला येतात का म्हणून आणि तिकडे कुठे पकडायला चालले तर
माणूस आहे वाटतं ते आहे ना बैलगाडीवालं. आणि कशाने पकडायची तू पकडून आणू का मग आणा. किलो 1.5 किलो तेवढे कोण खाणार अर्धा किलो आणले तरी मी खातो त्या दिसल्यासारखे. मुकाट्या खातो ना मी. फक्त तू सांगायचे ना खाल्लीत म्हणून कुणाला काय माहित होत नाही. माझं तोंड बंद केलं. तुझं तर कोण लय बोलत आहे. मीच लय असं पुढं पुढं जाते. खाऊ काय भात सगळं आणि राहू बाया द्यायचं कोप्यावर जाणार आहे का त्याला राहू द्यायचा. हो हिला नीला आणूला राहू दे. आणूला राहू द्या. पोरगी आणू खाती ना. आणू नाही खात. नाही खात तर खा मग. आता जेवली की नाही खात ती. खा मग. होय मम्मी हा? कोप्यावर जाणार आहे बाया आता काय काम आहे दुपारून. पाप्यावर जातात ग. बायाला जाऊ देतो पाप्यावर. अगं म्हणलेत की सदा पप्पा बाया सकाळ- बाया बाया करते तर काय नाही म्हणतात पण नाहीत लावी. आम्ही मासे पकडायला गेल्यावर बाया जाणार आहे. आता जेवण झाले की थोड्या टायमाने तुम्ही कोप्यावर जा ग. कोप्यावर जा. इथं बी काय करतात उन्हामध्ये बसून. आणू हो तू स्वरा दीदी जा कोप्यावर. हा ताई आम्ही पुन्हा मागून येतो आम्ही तोडून बांधून. हो बस उन्हात तिथं कोप्यावर सावलीला बसतात ना. हो आपल्या गावाकडे झाडच नसतात बाई. कर्नाटकात मरणाचे झाड, आंब्याचे झाड, चिचाचे झाड, नुसती बागवणच असती हा. बागवून आंब्याची ती नुसती खाटीच होती इकडे यायच्या टायमाला आम्हाला. आम्ही तर असं इतके असं आराम केला का नाही सावलीला त्या. हम्म. हा बघा बघा हे कसे पळायला लागलेत बघा माणसं. बस. दीदीला मासे पकडायचे हो? काय केलंय पुढे येऊन अजून तर तुम्ही कंगेस घेऊन बसलेत बाबा. हीच राहिली काय बघ अस्मिता काय केलंय पुढे येऊन. माझ्या पुढे आलीस की. हा ह्यांनी तर मांडलं दुकान वायर घेऊन बसले. पाणी आणायचंय हात पाय तरी धुदी ना माय. पाणी आणायचंय आम्हाला लगेच. कसला हे राडा केलाय असं ना. ती स्वरा तिकडे गेली. दिसली दिसली मम्मी लगेच रडायला लागली. दिसले की लगेच रडू येतो या. बघ तुला बघितलं की लगेच रडू येतोय तिला. काय म्हणालीस ग. सोला बघ दादाची स्वरा आहे जणू. बघ दादाच्या म्हणते भयाकडे कशी गेली बघ. काय हांचेन हा काय झालंय रडायला स्वरा. कशी ओळखी ती लगेच कशी रडती. बसायला लागली हा. तुम्ही पुढे येऊन अजून तुमचा मेकअपच झाला नाही. हा हा ती बघत नाही. पान टाकलं मागं ठेवलंय मी. जा टाक. ती लाल पिवळी पडायला लागली मम्मी कस काय ग. लाल पिवळी पडायला पाणी टाकले. किती दिवस झाले पाणी नाही तिला टाकलं. हिरवीगार दिसायला पाहिजे. तिला सावली भेटायला नुसतं दिवसभर ऊन ऊन ऊन. उन्हात बी असू दे ना पण तिला पाणी आहे का. मामा काय डोकं सोडून बसली या. आम्हाला कशी गेली आता 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 आय माय हो कत बघते अगं माय. आता तुझा चॉप आणलाही ना
आणू हे चला आताचा डिटॉल ते आता धुवून टाकले का ते कपडे पोरीचे? आणू ते आता धुवून टाकलंय ग ते आता धुतले बाळा. ते वला आई वला आहे ना वला. चल इकडे ये. भिर भिर ए इकडं बघ. हा. उठून बस. पिती काही प्याणार आहे ना. विचार बरं तिला. स्वराच्या डोक्यात पांढरे केस कस काय. ए स्वरा चहा पिणार आहेस का. हा बोला बोला त्याला बोला. सरकत कुठं गेली ग माय महाग. आली पुढं. काय ते आता 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 मम्मी अय मम्मी झालं का नाही तुझे हात पाय धुवून. तुझे उरक पटकन चहा बनवायचा या. पाणी भरायचंय तुम्हाला.